रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. उन्हाळ्यामध्ये जनावरांसाठी ओला चारा, त्यातल्या त्यात जनावरांसाठी म्हणजे शेळी आणि मेंढीसाठी ओला चारा कोणता करायचा की जो अतिशय कमी पाण्यावरती येऊ शकतो. ज्यांच्याकडं थोडंसं पाणी, त्यांनी ठिबक करून जर हा चारा केला, आत्ता जस्ट तुम्ही लावला, आज माझ्या मते 25-26 फेब्रुवारी 24 फेब्रुवारी असेल, एक 2 दिवसामध्ये तुम्ही जर लावला तर तुम्हाला ऐन उन्हाळ्यामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यात पूर्ण याचा चारा, ओला चारा, पहिली कापणी तुमची एप्रिल महिन्यामध्ये होते. आणि शेळी पालकांना आणि मेंढी पालकांना ओल्या चाऱ्याची फक्त उणीव या कालावधीमध्ये भासते. तर उन्हाळ्यात येणारी 2 पिकं मी सांगतोय. एक सांगतोय एकदल पीक आणि दुसरं सांगतोय द्विदल पीक. तर लक्षात ठेवा, ठिबक असेल ठिबक करा. एक मध्ये साधारण 2 फूट अंतर सोडून सरी केली आणि त्या सरीमध्ये तळभागाला, तळाच्या ठिकाणी बाजरी, दाट बाजरी, अशी खूप बी दाट होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं वाळू मिसळायची आणि ती अशी टाकत जायची सऱ्यामध्ये, बरं का, लक्षात ठेवा. आणि त्याच सरीमध्ये तळा ठिकाणी, सरीच्या मधल्या ठिकाणीच, म्हणजे जिथे बाजरी टाकलेली आहे तिथेच द्विदल एक एवढ्या अंतरावर, म्हणजे साधारण अर्ध्या फुटाच्या फूट किंवा अर्धा फूट अंतरावर चवळी लावली तर लक्ष द्या, तुमची पहिली बाजरीची कापणी जी आहे आणि व्यवस्थितरित्या त्याला तेवढ्याच भागामध्ये ठिबकच्या साह्याने केलं तरी तेवढ्याच ठिकाणी पाणी जावं. आणि तेवढ्याच भागावरती लक्षात ठेवा, युरिया, सुफला किंवा 1846 हे टाकलं तुम्ही तर तुम्हाला द्विदल आणि एकदल असं मिळून, आणि युरिया थोडंसं टाकलं तर जोमाने पीक फुटवा चांगल्या पद्धतीने येईल. आणि पहिल्या 40 ते 50 दिवसामध्ये, म्हणजे आज रोजी जर तुम्ही हे केलं तर लक्षात ठेवा, तुम्हाला 5 ते 10 एप्रिलच्या दरम्यान तुम्हाला पहिली कापणी बाजरीची सुरू करता येईल. आणि बाजरीची तुम्ही पहिली कापणी सुरू केली, चवळीची नाही, चवळी त्यावेळेला अशी आलेली असते. लक्षात आलं का तुमच्या? फक्त बाजरीची कापणी करायची, पाणी कंटिन्यू ठेवायचं, पुन्हा फक्त त्याला युरिया टाकायचा आणि पाणी द्यायचं. दुसरी कापणी ज्या वेळेला बाजरीची होईल त्यावेळेला चवळीची ही दुसरी, मग चवळीची पहिली कापणी आणि बाजरीची दुसरी कापणी. दुसरी कापणी लगेच 40 दिवसांनी येते. म्हणजे जिथे तुम्हाला चारा पूर्णपणे कमी पडतो तो कालावधी कुठला, तो बी मी सांगतो, 10 मेच्या पुढचा कालावधी. अगदी हे माझं नियोजन जे आहे ते शास्त्रयुक्त नियोजन असतं. आणि 10 मे पासून ते पावसाला आपल्याकडे सुरुवात होते साधारण 1 जूनच्या पुढे. तिथपर्यंत तुम्हाला हिरवा चारा ह्याचा पूर्णतः उपयोगात आणता येईल. आता तिसरी कापणी मात्र करायची नाही. पावसाला सुरुवात होते, तुम्ही काही करण्याची आवश्यकता नाही.
तिसऱ्या कापणीला बाजरी फुटवा येऊ द्यायचा. मस्तपैकी बाजरीचं पीक येईल. लक्षात ठेवा, जून महिन्यामध्ये चवळीचंही उत्पादन मिळेल. ऑलरेडी तुम्ही अगोदर पेरल्यामुळं आणि 3 ते 3.5 महिन्यामध्ये तुम्हाला दोन्हीचीही उत्पादन मिळून जातील. जमिनीचा बेवड चांगला वाढेल. मग तुम्ही त्याच्यामध्ये कुठलंही पीक तुम्ही करू शकता. आणखीन पुढं जाऊन सांगतो, एक पाऊस पडला की त्याच्यामध्येच फक्त एवढ्या अंतरावर 1 फुटावर, या बाजूला जर चवळी असेल तर या बाजूला तुरीच्या बिया एवढ्या फुटावर 1 फुटावर, त्याच रानामध्ये पाऊस पडून गेला की तुरीच्या बिया पेरा लावायच्या, टोचून लावायच्या. रान तेच, काही करायची आवश्यकता नाहीये. ना खुरपण ना भांगलन. लक्षात ठेवा, म्हणजे बाजरी ही येणार तुमची. ज्या वेळेला तुम्ही बाजरी काढून घ्याल त्या वेळेला तुरी तुमची साधारण एवढी येते 3 महिन्यामध्ये. लक्षात आलं तुमच्या. पुन्हा काय करायचं, फक्त बाजरी चवळी काढून टाकायची आणि तुरीचा फक्त शेंडा खोडायचा. लक्षात ठेवा या गोष्टी. आणि तुरीचा शेंडा खोडला की तुरीला असे फांद्या फुटायला, खालच्या बड्सपासून फांद्या फुटायला सुरुवात होते. म्हणजे साधारण फेब्रुवारीपासून ते दिवाळीपर्यंत तुम्ही बाजरीचं उत्पादन घेऊ शकता, चवळीचं उत्पादन घेऊ शकता आणि तुमच्या तुरीचंही उत्पादन घेऊ शकता तुम्ही. आणि त्या तुरीपासून मिळणारं जे बुसकट आहे त्या बुसकटाचाही तुम्ही वापर करू शकता. लक्षात ठेवा, तीच तुरी पुन्हा जर छटून घेतली आणि तिला पाणी दिलं तर पुन्हा आणखीन फुटवे निर्माण होतात की ज्या फुटव्याचा तुम्ही जनावरांसाठी तुम्ही चारा म्हणून वापर करू शकता. अतिशय ज्यांचा भाग ड्राय आहे, थोडीशी पाण्याची सोय आहे, ह्याला पाणी कमी लागतं, हे जळत नाही, ध्यानात ठेवा. आणि मध्ये आधी पावसाचा चुटका जर एखादा झाला तर मग तर सोन्याहून पिवळं. जे आहे माझ्याकडं ज्ञान ते देण्याचा माता माऊलीनं प्रयत्न केला. भगवंताचं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम करतो. इच्छा झालीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक करायची तर करा. आलं का लक्षात? आपण एखाद्याकडून ज्ञान घेतो म्हणल्यानंतर त्याला प्रतिसाद देणं हे जर तुमच्या फायद्याची गोष्ट वाटली तर, नाहीतर नाही केला तरी सुद्धा चालू शकतं. पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.